नमस्कार. वीणा किचनमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमची वीणा. तर आपण आज एक रेसिपी करणार आहे. मी उडदाची डाळ आहे ती 4-5 तास भिजत ठेवलेली आहे. आता आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आमच्याकडच्या पद्धतीने तुम्हाला इडलीची रेसिपी करून दाखवते, तेलंगणा पद्धतीमध्ये. झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊया. तर मी इथे एक भांडा घेतला आहे आणि आपल्याला इडलीचा रवा टाकून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये. आणि छान 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचं. रवा आहे ते छान मी 2-3 पाण्याने धुवून घेतला आहे. आणि जी आपण उडदाची डाळ मिक्सरला धरली होती त्याच्यामध्ये टाकून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते. छान मिक्स करून घेते आणि आपल्याला रात्रभर याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि सकाळी आपण इडली बनवणार आहोत. करून घेऊया आमच्याकडच्या पद्धतीने. पॅन ठेवला, पॅनमध्ये थोडं तेल टाकायचं आपल्याला 1 चम्मच. आणि चटणीची आपण तयारी करत आहोत. खूप छान असते ही चटणी. तेल टाकलं 1 चम्मच. थोडं आपल्याला चण्याची डाळ, उडदाची डाळ, लसूण, अद्रक, कांदा, ही डाळ छान भाजून घ्यायची. आता आपल्याला त्याच्यामध्येच आता डाळ छान भाजली आहे त्याच्यामध्येच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा. कांदा पण छान भाजून घेऊ. टमाटर, कांदा, लसूण आणि थोडा अद्रक. छान भाजून घ्यायचं. त्याच्यामध्येच आपल्याला कोथिंबीरच्या काड्या आणि लाल मिरची टाकून घ्यायचं. आणि थंड झाल्यानंतर आपल्याला मिरची धरायची आहे मिरची टाकून. आता गॅस बंद करते आणि आपण दुसरी तयारी करूया. चवीनुसार मीठ विसरले होते. आणि तडका. कालचं केलेलं आपण इडलीचं बॅटर बघू शकता. हे वरचं पाणी आहे ते काढून घेते आणि मीठ टाकते याच्यामध्ये. तर आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडा सोडा टाकायचा आहे किंचित. आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. सोडा टाकल्यानंतर तुम्ही इनो पण टाकू शकता. मी खायचा भजीचा सोडा टाकलेला आहे. आणि छान आता मिक्स करून घेऊया. साऊथ इंडियन चटणी आणि इडली तेलंगणा पद्धतीमध्ये. मी इडलीचे जो साचा आहे त्याला थोडं तेल टाकून घेतले आणि लावून घेते असं सगळीकडे किंचित. छान टाकून घेते बघा अशा पद्धतीने. मी अर्धा किलो इडली रव्याला मी 200 ग्राम आहे उडदाची डाळ वापरली आहे. ठेवून घेते अशा पद्धतीने. इडली पात्रामध्ये आपलं पाणी गरम झालेलं आहे. तर आपल्याला इडली याच्यामध्ये ठेवून घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटपर्यंत छान वाफवून घ्यायची. झाले आहे मित्रांनो 10 ते 15 मिनिट. बघू शकता आपली इडली छान तयार झालेली आहे.
बघा. तर आता मी काढून घेते. बघा किती सुंदर लुसलुशीत इडली तयार झाली आपली. तर बघा मित्रांनो, आपली चटणी, साऊथ इंडियन चटणी, हॉटेल स्टाईल आणि इडली दोन्ही तयार झालेले आहे. दोन्ही प्रकारच्या चटण्या केल्या आहे मी. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. बघू शकता, कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत आपण नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद. लुसलुशीत आपली इडली आणि चटणी.